या थोडातून येऊन बसा. कुठून आलात तुम्ही? मॅडम मी रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील विरजोली या गावातून आलो. विरजोळी? हा. काय अर्थ होतं का या नावाचा? हा, बाजूला वीरगड नावाचा एक किल्ला आहे, त्याच्यावरून त्याचं गावाचं नाव विरजोली असं पडलं. बरं, किल्ला आहे गावाच्या बाजूला? हो ना. बरं, PSI काय व्हायचं तुम्हाला? मॅडम पहिल्यापासूनच मला डिफेन्समध्ये जाण्याची इच्छा होती. मी डिफेन्ससाठी GD मध्ये वगैरे ट्राय केला होता डिप्लोमा नंतर, पण काही कारणामुळे होऊ शकलं नाही. मग मला MPSC मधून पोलीस प्रशासनामध्ये येण्याचा मी निर्णय घेतला होता. बरं, तुम्ही डिप्लोमाला सिव्हिल निवडलं होतं, सिव्हिल स्ट्रीम, त्याचं काय कारण होतं? मॅम सिव्हिलला गव्हर्नमेंटमध्ये वगैरे जास्त अपॉर्च्युनिटी आहेत, त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं होतं. बरं, त्यामुळे तुम्ही घेतलं होतं. तुमचं ग्रॅज्युएशनसाठी कुठलं कॉलेज होतं? GM वेदक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तळा, रायगडमध्येच आहे. रायगडमध्येच आहे. बरं, सध्या रायगडमध्ये काय सिच्युएशन आहे पावसाची? कसा पडतोय पाऊस? ऑरेंज अलर्ट आहे सध्या, म्हणजे अतिमुसळधार पाऊस आहे. तर त्याच्यामुळे बरेचसे पूर वगैरे जात आहेत, नैसर्गिक आपत्ती बऱ्याच येत आहेत. ऑरेंज अलर्ट आहे. असे अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे अलर्ट असतात? किती प्रकारचे असतात? 4 प्रकारचे अलर्ट असतात मॅडम. ग्रीन अलर्ट असतो, येलो अलर्ट असतो, ऑरेंज आणि रेड अलर्ट असतो. त्याच्यामध्ये पोलिसांचं काय रोल आहे का? हो मॅडम, पोलिसांचा एक महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे नागरिकांना सूचना देणं, त्यांना आवाहन करणं, किंवा जर नागरिक रस्त्यावर उतरत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करणं. एखाद्या पर्यटनाचे जे स्थळ असतात जे की धोकादायक असतात तिथून लोकांना परावृत्त करणं, अशा महत्त्वाचा रोल पोलिसांचा आहे मॅडम. आता रिसेंटली आपण ज्या काही घटना बघितल्या की पर्यटन स्थळी पोलिसांनी किंवा ज्या प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन न केल्यामुळे काही दुर्घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की लोक या सूचनांचं पालन का नाही करत? मॅडम कदाचित त्यांना वाटत असावं की आपण म्हणजे तिथं जाऊन सुरक्षितरित्या वापस येऊ शकतो, रिटर्न येऊ शकतो, असं कदाचित त्यांना वाटत असावं. तर याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो? मॅडम तिथं काही आपण स्थानिक सुरक्षा रक्षक वगैरे नेमू शकतो. पण असं कुठे कुठे नेमणार? असे बरेचसे आपण आता तर रिसेंटली घटना बघितल्या, ते असे स्पॉट्स आहेत की जिथे जाणं पण खूप मुश्किल आहे. हा मॅडम, बरोबर. तिथे काय करणार आपण? सर मॅडम, म्हणजे असं तामिनी सारखे जर आपण स्पॉट बघितले की तिथं काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्या मार्फत आपण किंवा गृहरक्षक सारखे काही दल आहेत त्यांच्यातून काही आपण स्वयंसेवक सारखे नेमू शकतो. तिथे आपण CCTV वगैरे याच्यासारखे काही AI चा वापर करून आपण करू शकतो. ग्रॅज्युएशन दरम्यान कोणकोणते सब्जेक्ट्स होते तुमचे? सर RCC होतं, स्ट्रक्चरल अनालिसिस होता, सर्वेइंग होता, इरिगेशन होतं. ग्रॅज्युएशन दरम्यान जे काही नॉलेज किंवा स्किल्स तुम्ही गेन केला त्याचा पोलीस प्रशासनासाठी काही फायदा आहे का? सर डायरेक्टली नाही झालं तरी इनडायरेक्टली होऊ शकतो, कारण मी प्रोजेक्ट वगैरे जे केले त्याच्यामुळे टीम लिडिंग वगैरे याच्यासारखे येऊ शकतात. त्याचप्रमाणे सर ट्रॅफिक इंजिनिअरिंग सारखेचा सब्जेक्टचा वापर आम्ही वाहतूक पोलिसांमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे जर 26/11 सारखे जसे हल्ले झाले त्याचा म्हणजे ती बिल्डिंग जशी हायजॅक केली होती त्यामध्ये म्हणजे बिल्डिंग स्ट्रक्चर अनालिसिस किंवा पोलीस स्टेशनला व्हिजिट केलंय का तुम्ही? नाही सर, अजून केलं. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की पोलीस स्टेशन जे आहे सध्याचे तर त्यांना मॉडर्नायझेशनची गरज आहे, एक सिव्हिलच्या दृष्टिकोनातून, बिल्डिंगच्या दृष्टिकोनातून. काय म्हणते तुमचं याच्यावरती? झालं पाहिजे का मॉडर्नायझेशन? सर मॉडर्नायझेशन तसं आपण याच्याप्रमाणे काळाप्रमाणे बदललंच पाहिजे. आणि बरेचसे पोलीस स्टेशन काय काय अम्युनिटीज आपण दिल्या पाहिजे तिथे? जसं की सर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधन गृह दिले पाहिजे. काही हॉबीज आहेत का तुमच्या? हो सर, कबड्डी खेळायला आवडते मला. ओके, मला सांगा संघटित गुन्हेगारी काय असते? म्हणजे 2 किंवा जास्त लोक जेव्हा एकत्रित येऊन जे गुन्हे करतात त्याला संघटित गुन्हेगारी असं म्हटलं जाते सर. बरं, अर्बन नक्सलिझम ही टर्म ऐकलेली तुम्ही? हा सर, ऐकले. काय अर्थ होतो सर? म्हणजे काही लोक जे आहेत, सुशिक्षित लोक जे आहेत ते लेखणीच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः हातात बंदूक न किंवा शस्त्र न घेता नक्षलिझमला जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा त्याला अर्बन नक्षलिझम असे म्हटलं जातं. ओके, सोसायटी आणि पोलीस यांच्यामधला जो गॅप आहे तो कमी करण्यासाठी काय करू शकतो आपण? सर आपण सोशल पोलिसिंग सारखे उपक्रम राबवू शकतो, जसे की भरोसा सेल असेल किंवा मैत्री कक्ष जसं असेल तसं आपण राबवू शकतो. त्याचप्रमाणे आपण जे बीट स्थापन करतोय त्या बीट मध्ये वारंवार जाऊन मीटिंग वगैरे घेऊ शकतोय. एखाद्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. फिजिकलला किती मार्क आले तुम्हाला? 91 होते. 91. बरं, PSI झाल्यानंतर
तुम्ही युवकांसाठी काय कराल मग? पहिले तर त्यांच्या मनातली जी पोलिसांबद्दलची भीती आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे जे छोटे छोटे गुन्हे आहेत की ज्याच्यासाठी लोक जास्त अट्रॅक्ट होतात नाही का, म्हणजे जसं की कोयता गँग वगैरे असेल तर त्यापासून परावृत्त करेल. त्याचप्रमाणे त्यांना जाणीव करून देईल की याचे दुष्परिणाम काय होतात तुमच्या भविष्यावर, तुमच्या कुटुंबावर, याचे दुष्परिणाम काय होतात, तुमचं भविष्य पूर्ण खराब होऊ शकतो याने, असे त्यांना जाणीव करून देईल. बरं, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ऑलमोस्ट 6 वर्ष दिलेले आहेत. हो मॅडम. बरोबर. तुम्ही आता ज्या इमारतीमध्ये आलात मॉक इंटरव्ह्यूसाठी, त्याच्यात तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने काय गोष्टी वाटल्या, योग्य वाटल्या किंवा काही खटकलं असं काही आहे? नाही खटकलं तर नाही, मॉडर्न पद्धतीनेच बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे जागेचं चांगलं युटिलाइज केलेलं आहे. चांगलं वाटलं ओव्हरऑल? हो. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. हॅव अ गुड डे.